नमस्कार, रश्मीजीत किचन चॅनेलवर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज मी करते आहे कोवळ्या फणसाचे काप. हे काप आपल्याला फ्राय करायचे आहेत. आपण फणस साफ करून वरचे काटेरी दाते काढून नंतर त्याचे गोल काप करायचे आहेत आणि हे कुकरला शिजवून घ्यायचे. कुकरला शिजवून झाल्यानंतर आपल्याला त्याला मीठ, मसाला, हळद, आमचूर पावडर हे सर्व लावून रवा, तांदळाचं पीठ आणि मिरची पावडर टाकलेलं जे मिश्रण आहे त्याच्यात घोळवायचे आहेत. नंतर आपल्याला हे शालो फ्राय करायचे आहेत. डीप फ्राय करायची गरज नाही. हे शालो फ्राय करूनही छान लागतात. हे आता आपण असे तेलात सोडायचे आणि हे आपल्याला दोन्ही बाजून झाकण ठेवून उलटंपालटं करून शिजवायचे आहेत, फ्राय करायचे आहेत. हे बघा अशा प्रकारे. समजा आपल्या कुकरमध्ये ते व्यवस्थित शिजले गेले नसले तर हे व्यवस्थित फ्राय व्हावे म्हणून आपल्याला त्यातलं झाकण ठेवायची गरज आहे. अशा प्रकारे आपण झाकण ठेवून ते फ्राय करून घ्यायचे आहेत. हे बघा. आपणा सर्वांस नम्र विनंती आहे, आपण रश्मीजीत किचन चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. आणि माझ्याकडून तुम्हाला अशा काही रेसिपीज हव्या असतील तर मला जरूर कमेंट करून कळवा. त्यामुळे मी करण्याचा प्रयत्न करेन. हे बघा अशा प्रकारे आपल्या हे जास्त ऑइलीही होत नाही. नंतर आपल्याला ते टिश्यू पेपरवर ठेवायचे आहेत. टिश्यू पेपरवर ठेवल्यावर तुम्ही पाहालच ऑइल पण खाली दिसत नाही आहे, एवढे ते व्यवस्थित असतात. बघा. मस्त का, स्वस्त राहा.